आज माझा लेग वर्कआउट आहे आणि हा स्टँड मला गिफ्ट दिलाय माझ्या क्लायंटनी. तर त्याचा यूज करून आज मी स्टार्ट करणार आहे. आजपासून मी माझे सर्व वर्कआउट व्हिडिओज पण अपलोड करणार आहे. मी इंस्टाग्रामवर पण टाकीन आणि यूट्यूबवर पण टाकीन. स्टार्टला वॉर्मअप करून घेतो थोडा. स्टार्टमध्ये मी स्किपिंग करतो लेग वर्कआउटच्या आधी आणि एव्हरी डे तुम्हाला ॲटलिस्ट 500 स्किपिंग डेली करायचे आणि मी व्हेरिएशन सोबत करतो. तर मला मजा येते स्किपिंग करायला आणि तुम्हाला पण असे व्हेरिएशन शिकायचे असतील तर मला सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. त्यावर मी टाकतो सर्व व्हिडिओ. आज ये कोई नाही, प्रॉब्लेम नाही कोई. असं करता करता कधी 500 कम्प्लीट होतात समजत नाही. म्हणून स्किल्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर या ना, चालेल सर. फर्स्ट मी फ्री बॉडीवेट स्क्वॉट्स करतो, ज्याच्यामध्ये मी 100 करतो. 100 होईस्तपर्यंत हलायचं नाही आपल्या जागेवरनं आणि फुल रेंज ऑफ मोशन मध्ये करायचे तुम्हाला स्क्वॉट्स. 3 4 5 6 7 8 9 10. आणि हात कसेही ठेवू शकता, असे ठेवू शकता, असे ठेवू शकता, कसे पण ठेवू शकता, असे करू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल, जसं तुम्हाला फील होईल. पण पूर्ण प्रेशर, पूर्ण तुमचा फोकस आहे ना तो कॉर्ड मसलवरच असेल. आता माझं काउंटिंग पण मिस झालंय. तर आता 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27.
सॉरी लास्ट सेट आहे माझा, ज्याच्यामध्ये मी हेवीमध्ये 10 रेपिटेशन्स करणार आहे. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि मग मी लाईटमध्ये परत 10 रेपिटेशन्स करीन, ज्याच्यामध्ये फुल वाट लागते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा माझा लास्ट सेट आहे आता. यानंतर मी काफ रेजेस करीन आणि डन करीन, आणि मग त्यानंतर मी एक अप्पर बॉडी पार्ट करीन. आणि वर्कआउट एवढं छान झाला पाहिजे, आणि माझं छान पण होते, कारण मी व्हिडिओ बनवतोय त्या चक्करमध्ये मी जे बोलतोय तुम्हाला ते मी कम्प्लीट करायचा प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये माझा वर्कआउट पण छान होतोय. आणि आता खूप छानच झालाय वर्कआउट माझा. मला चालता पण येत नाही, मला मध्ये मध्ये चालताना असं डचकायला होतंय. लेट्स गो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 5, 4, 3, 2, 1. दिसतंय चालताना. चलो काफ रेजेस. काफ रेजेस आहे आता, लास्ट व्हेरिएशन आहे माझा. त्याचे मी 3 सेट करणार आहे, आणि थोडे हेवीच करतो मी काफ रेजेस. तुम्हाला माहिती आहे ना, काफ मसल हा आपला, काफ मसलमध्ये सेकंड हार्ट असतो असं बोलतात. सो खूप व्हायरल होते रीलमध्ये, इंस्टाग्रामवर. ॲक्च्युली काफ खूप स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. चलो, माझे स्ट्रॉंग आहेत की नाही बघा, सांगा मला. 2, 3, 4, आणि स्लोलीच करायचं आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बस 12 रेपिटेशन्स करतो मी 3 टाइम्स, सेम वेट 3 टाइम्स. प्रॉपर वर्कआउट झाला पाहिजे. उगाच काहीतरी जास्त करून पण काय, पण जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही करा वर्कआउट. वर्कआउट करणं इम्पॉर्टंट आहे. थोडं रिलॅक्स होऊन परत मोर 2 सेट्स करणार आहे मी. 3 सेट्स करायचे आहेत मला या व्हेरिएशनचे, काफ रेजेसचे. आणि हे झाल्यानंतर मी टो वॉक करणार आहे. टो वॉक ॲटलिस्ट 20 स्टेप्स, अबाउट 20 अँड मोर. लेग वर्कआउट डन. आता थोडा शोल्डर करूया. शोल्डरचे फक्त 2 व्हेरिएशन करूया, 3 सेट, कारण एक बॉडी पार्ट वीकमधून 2दा ट्रेन करतो मी. तर आता लेग्स माझे झालेत, एकदम प्रॉपर झालेत लेग्स. मजा आली आज लेग्स करायला. आता मी शोल्डरमध्ये पहिला फ्रंट रेजेस घेतो आणि लॅटरल रेजेस घेतो. बस 2च व्हेरिएशन, आणि मग डन माझा वर्कआउट डन. थोडीशी स्ट्रेचिंग आणि मग डन माझा वर्कआउट. आणि जो मेन मसल आहे, जो ट्रेन करायला आलो आपण, त्याचेच हेवी सेट्स करायचे आहेत. जो सेकंडरी मसल्स आहे, जो ट्रेन करणार आहे आपण, त्याचे थोडे लाईट वेटच सेट्स करायचे आहेत त्याचे थोडेसे. जेव्हा शोल्डर डे असेल तेव्हा हेवी जायचं आहे शोल्डरमध्ये.
ही लॅटरल रेसची मशीन आहे, तुम्हाला दाखवतो ही कशी करतात. खूप इझी आहे. फक्त 12 रेपिटेशन्सच केलेत आणि 3 सेट्स करीन मी. माझा वर्कआउट डन झाला. आता थोडीशी मी स्ट्रेचिंग करीन. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढे टाक.